म्हणजे भिल्ल किंवा काय म्हणतात त्याला? भिल्लांचे बरोबर आहे. छान प्रयत्न. हां. छान प्रयत्न केलात. तर लक्षात घ्या, किरातार्जुनीयम जे आहे ना, हं. अर्जुनाने जे तप केलेला होता. अर्जुन याच्यानंतर तुम्हाला लक्षात येतं? हां, अर्जुनाने जो तप केलेला होता पाशुपत अस्त्रासाठी, तर हां. किरात रूपामध्ये भगवान शंकर आले, म्हणजे भिल्लाच्या रूपामध्ये. आणि बरं. हां. त्यांच्यामध्ये जो वाद झाला, तर हं. त्याचं वर्णन यामध्ये आलेलं आहे आपणाला किरातार्जुनीमध्ये. आणि त्याचा फक्त पहिला सर्ग आहे आपल्याला. त्याच्यात जास्त सर्ग आहेत आणखीन, हां, हां. परंतु त्यातलं फक्त आपल्याला भाग कोणता आहे, तर प्रथम सर्गाचाच आहे. हां. तर आपल्याला आज किरातार्जुनीविषयी पाहायचे आहे. ते 2-3 सूक्त जे आहेत, तर ते आपण नंतर पाहूयात. त्याचे बरं. नोट्स अवेलेबल करून घेतल्यानंतर. हं. तर लिहून घ्या किरातार्जुनीय थोडासा भाग हां. त्याचा, जनरल माहिती. ठीक आहे. हं. तर किरातार्जुनीय महाकाव्याचा परिचय म्हणून लिहा. पहिल्यांदा परिचय. तर पहा, किरातार्जुनीयम जे आहे, महाकवी भारवी यांचं हे साहित्य आहे. किरातार्जुनीयम. भारवी. भारवी लिहून घ्या. हं. किरातार्जुनीयमचे जे लेखक आहेत ते भारवी आहेत. संस्कृत साहित्यामध्ये पंचमहाकाव्य आहेत. तुम्ही नाव ऐकलेले असेल, पंचमहाकाव्य. तर त्याच्यामध्ये पंचमहाकाव्यापैकी असणारं हे एक महाकाव्य आहे किरातार्जुनीयम. आता रघुवंशमचे लेखक कोण आहेत सांगा? किंवा रचनाकार? कालिदास. कविकुलगुरू कालिदास. कालिदास. कुमार संभव पण त्यांचंच आहे कृती, हो. बरोबर आहे. बरोबर. शिशुपाल बदमचे कोण आहेत? नाही माहिती. तर माघ आहेत. माघ नावाचे जे विद्वान होऊन गेले, ते शिशुपाल बदम हं. या पंचमहाकाव्याचे जे आहेत, म्हणजे आपण रघुवंशम पाहिलं, कुमार संभव, शिशुपाल हं. वदम हे पंचमहाकाव्यापैकीच आहे. माघ यांची कृती आहे. पुढचं आहे हर्ष यांचं नैषधीय चरितम. नैषधीय चरितम हे त्यांचं साहित्य आहे. आणि पुन्हा हं. भारवी यांचं असणारं किरातार्जुन, यांना पंचमहाकाव्य असं आपण म्हणतो. हं. आत्ताच आपण पाहिल्यासारखं यामध्ये काय आहे, तर ज्यावेळेस अर्जुनाला पाशुपतास्त्राची गरज पडली, म्हणजे पहा, हं. त्यांनी तप केला. तप केल्यानंतर त्याची परीक्षा पाहण्यासाठी भगवान शंकराने त्याच्या म्हणजे सामर्थ्याची, त्याच्या त्या निष्ठेची परीक्षा पाहण्यासाठी जे म्हणजे माया रचली, तर त्याच्या उदाहरण म्हणजे कसं युद्ध झालं, त्यांनी कसं किरातचं रूप धारण करून त्यांच्यासोबत युद्ध केलं, ह्या सगळ्या जी गोष्टीचं वर्णन आलेलं आहे, तर या आपल्याला किरातार्जुनीयम यामध्ये आपल्याला आलेलं दिसून येतं. तर याचा जो भाग आहे, तर याचा भाग आपल्याला पाहायचा आहे. तर आता पहा, प्रत्येक साहित्य म्हणलं की त्यामध्ये नवरसापैकी महत्वाचा रस असणारा वीर आणि शृंगार रस जास्त असतो, बरोबर आहे. तर यामध्ये वीर रस कुठं आहे? जिथे युद्धाचा प्रसंग आलेला आहे, त्या ठिकाणी वीर रस आपल्याला दिसून येतो. आणि काही भागामध्ये शृंगारिक रस पण आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे मुख्य रस कोणता या साहित्याचा? तर वीर आणि शृंगार रस मुख्य आपल्याला असलेला दिसून येतो. आणि बघा, याचा जो भाग आहे, तर याचं वर्णन जो आलेलं आहे, तर याच्यामध्ये हिमालयामध्ये ज्यावेळेस ते तप करत होते, तप करत असताना षडऋतूंचं वर्णन आलेलं आहे. सूर्योदयाचं, सूर्यास्ताचं वर्णन आलेलं आहे. कारण तप म्हणल्यानंतर अनेक दिवसाचा कालावधी असतो. तर यामध्ये वेगवेगळे वर्णन महाकवी भारवी यांनी आपल्याला केलेले दिसून येतात. म्हणजे 6 ऋतू कसे-कसे त्यांनी म्हणजे व्यतीत केले.
सूर्योदय होत असतानाचं वर्णन, सूर्यास्त होत असतानाचं वर्णन, पर्वत, नदी यांचं वर्णन, जलक्रीडेचं वर्णन इत्यादी वर्णन वेगवेगळे आपल्याला या ठिकाणी आलेले दिसून येतात. आणि अशा पद्धतीनं याच आपल्याला म्हणजे किरात रूपामध्ये जे त्यांना पशुपत अस्त्र प्रदान केलं कुणाला, अर्जुनाला, तर याविषयी आपल्याला यामध्ये वर्णन आलेलं आपल्याला दिसून येतं. तर याच्यातले जे काही महत्वाचे जे श्लोक आहेत, आता पूर्णच आपल्याला सर्गच पूर्ण पाहायचा आहे. आता याचं थोडक्यात आपण याचं म्हणजे अगोदर तुम्हाला ह्याची स्टोरी काय आहे हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, पुन्हा आपल्याला शिकवायला याचं स्टेप बाय स्टेप आपल्याला शिकवायला सुरुवात करायचं आहे. तर पहा काय म्हणतात, द्वैत मन में निवास करते हुए युधिष्ठिर ने दुर्योधन की नीति एवं शासन व्यवस्था जानने के लिए एक किरात को दूत के रूप में भेजा। वह संपूर्ण वृत्तांत जानकर महाराज युधिष्ठिर के पास लौटा और सारी बातें कही। वर्णन की दृष्टि से यह सर्ग दो भागों में बांटा जाता है। म्हणजे पहा पहिलं जे सर्ग आहे आपल्या अभ्यासक्रमाला असणारा फक्त पहिला सर्ग आहे. तर याचा जो भाग आहे तो आपल्याला पाहायचा आहे. किरातार्जुनीय महाकाव्य ही कथा महाभारत पर आधारित आहे. आता किरातार्जुनीय हे साहित्य आहे. तर आपल्याला माहिती आहे अर्जुन पांडव किंवा पांडव आणि कौरव यांचा जो इतिहास आहे सगळं कुठं कोणत्या महाकाव्यामध्ये आहे तर महाभारत महाकाव्यामध्ये आपल्याला असलेलं दिसून येतं. मग पहा यावर आधारित अनेक साहित्य असलेलं आपल्याला दिसून येतं. मग महाभारत हे त्याचं मुख्य काव्य झालं आणि त्याच्यावर असणारे हे उपजीव्य काव्य जे आहेत म्हणजे किरातार्जुनीयम सारखे अनेक साहित्य आपल्याला दिसून येतं. त्याचं मुख्य कथा कुठं आहे तर महाभारतामध्ये आहे आणि तीच कथेचं विस्तृत वर्णन भारवी यांनी आपल्याला केलेलं दिसून येतं. आता इथं पहा महाभारत को कई नाटकों और महाकाव्यों का उपजीव्य होने का गौरव प्राप्त है। यह काव्य महाभारत की मुख्य कथा से ही संबंध है। पांडु की मृत्यू के बाद पांडव धृतराष्ट्र के संरक्षण में रहने लगे। म्हणजे पहा याची जी मुख्य कथा आहे ही कथा महाभारतातील आहे आणि महाभारतात कोणता असा घटना घडली की ज्यामुळं अर्जुनाला तप करावं लागलं तर याविषयी यामध्ये आपल्याला बरीचशी म्हणजे माहिती आलेली दिसून येते. ज्यावेळेस पांडू जो आहे म्हणजे पांडवांचे वडील वारल्यानंतर त्यांचं देहांत झाल्यानंतर त्या ठिकाणी पांडव कुणाच्या संरक्षणामध्ये राहू लागले तर धृतराष्ट्राच्या संरक्षणामध्ये राहू लागले आणि राहत असताना काय झालं ज्येष्ठ पांडव जे युद्ध म्हणजे ज्यावेळेस युद्ध झालं त्यावेळेस तब धृतराष्ट्र उन्हें हस्तिनापुर का युवराज बनाया. म्हणजे ज्येष्ठ जे पांडव होता ज्यावेळेस तरुण झाल्यानंतर त्यांना युवराज हे पद दिलं. कुणाला? पांडवामध्ये सर्वात ज्येष्ठ कोण आहे बोला? धर्मराज. हा धर्मराज युधिष्ठिर बरोबर आहे. तर धृतराष्ट्राने काय केलं त्यांना युवराज हे पद दिलं. धृतराष्ट्र का ज्येष्ठ पुत्र दुर्योधन युधिष्ठिर के युवराज बन जाने से ईर्ष्या से जल रहा था और उसने उनसे अत्यंत द्वेष करने लगा. मग पहा आता पद तर दिले युवराज पद दिलं आता सर्वात मोठे होते म्हणून धर्मराज यांना पद दिलं परंतु यामुळं काही लोक नाराज झाले आणि काही लोकांना आनंद सुद्धा झाला असेल. परंतु नाराज झालेल्या लोकांमध्ये कोण होता तर जो धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र होता दुर्योधन तर तो यामध्ये एक होता आपल्याला असं दिसून येतं आणि त्याला म्हणजे त्यांच्यासोबत त्याने ईर्ष्या करायला सुरुवात केली. दुर्योधन ने पांडवों को हर प्रकार कष्ट देने और उन्हें नष्ट करने का जाल रचा किंतु पांडव बचते गए. उन्हें लाक्षागृह में भी जला डालने का षड्यंत्र दुर्योधन ने रचा था किंतु इस बार भी पांडव बच निकले. म्हणजे पहा मग आता ईर्ष्येच्या पोटी माणूस काही पण करतो. ईर्ष्यालू व्यक्ती कधी काय करेल काय सांगता येत नाही. त्याप्रमाणे याने काय केलं दुर्योधनाने अनेक असं जाळ किंवा अनेक असं तर्क अनेक असे म्हणजे घटना पांडवांच्या जीवनात घडवून आणले की ज्यामुळे हे संपून जावे. लाक्षागृहाची निर्मिती केली त्याच्यामध्ये त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला परंतु तरी त्याच्यातून सुद्धा ते वाचले. मग अशा घटना करत असताना पांडव प्रत्येक वेळेस वाचायचे. मग पुढे काय झालं पहा त्यांनी पुन्हा आता लाक्षागृहाची घटना झाल्यानंतर त्यांनी वेषांतर केलं आणि पुढे काय केलं पहा वे ब्राह्मणों का वेश धारण कर गुप्त रूप से रहने लगे. इसी अवधि में अर्जुन ने द्रुपद राजा के दरबार में द्रौपदी के स्वयंवर में अपने धनुष्य चलाने के कौशल का प्रदर्शन किया. मग आता पहा तिथून गेले लाक्षागृहातून
आणि लाक्षागृहातून गेल्यानंतर द्रुपद जो राजा होता याने द्रौपदीच्या स्वयंवर म्हणजे द्रुपद राजाने द्रौपदीचा स्वयंवर रचलेला होता आणि त्या ठिकाणी हा अर्जुन गेला आणि अर्जुनाने आपल्या धनुष्यबाणाच्या कौशल्याचं प्रदर्शन त्या ठिकाणी दाखवलं आणि त्याची जे काही आठ होते, आता तुम्हाला महाभारताचा बराच भाग माहितीच असेल, कारण की तुम्ही कीर्तन करता म्हणल्यानंतर तुम्हाला या गोष्टी माहितीच असतील किंवा कशा पद्धतीनं या ठिकाणी याने म्हणजे त्या द्रौपदीच्या स्वयंवरामध्ये कौशल्य दाखवलं आणि त्यामध्ये आपला विजय मिळवला. तर अशाच पद्धतीनं त्यांनी हे कार्य आपल्याला केलेलं दिसून येतं. पुढे पहा काय झालं, राजकुमारी द्रौपदी पांचो पांडव की पत्नी बनी. आता ते पत्नी बनण्याचा प्रसंग काय आहे हे पण तुम्हाला माहिती असेल. जब धृतराष्ट्र की पांडवों के जीवित होने का समाचार मिला तो उन्होंने उन्हें बुलाकर अपने पुत्रों तथा पांडवों के राज्य का विभाजन कर दिया। यमुना के तट पर इंद्रप्रस्थ नगर को युधिष्ठिर ने अपनी राजधानी बनाया और चारों दिशाओं को जीतकर राजस्व यज्ञ किया। युधिष्ठिर की उन्नति देखकर ईर्ष्यालु दुर्योधन ने एक दूसरा षड्यंत्र रचा। उसने अपने पिता से कहकर पांडवों को जुआ खेलने के लिए निमंत्रित किया। दुर्योधन ने मामा शकुनी की कपटपूर्ण चाल के आगे पांडव दांव के बाद दांव हारते गए। राजा अ, मग आता पहा हे सगळं प्रसंग महाभारतातलं तुम्हाला आलेला माहितीच आहे, की ज्यावेळेस यांनी प्रगती करायला सुरुवात केली. मग प्रगती करत असताना यांना त्या ठिकाणी जे आपण म्हणतो ना डाव, त्याला जुआ हिंदीमध्ये म्हणतात. पत्ते आपण पण म्हणतो काही ठिकाणी. तर ते खेळण्यासाठी त्यांना म्हणजे आमंत्रित करण्यात आलं. परंतु आमंत्रित केल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी काय केलं हातचलाखीने त्या पांडवांना प्रत्येक डावामध्ये ते हरवायचे आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं सर्व गोष्टी जिंकत म्हणजे पांडवांना पूर्ण म्हणजे त्या ठिकाणी काय केलं सगळं त्यांची जी संपत्ती होती ती सगळी जिंकली. आता पुढे काय झालं पहा. राज्य के साथ द्रौपदी को भी हार गए. मग आता पहा काहीच राहिलं नाही त्यांच्याकडं हरण्यासाठी. शेवटी काय राहिलं तर पत्नी राहिली. तर त्या पत्नीला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या डावावरती लावलं आणि त्यामध्ये सुद्धा ते हरले. आणि हे सगळं प्रसंग तुम्हाला माहिती आहे. का हरले, कशासाठी हरले आणि त्यांनी का हे प्लॅन केलेला होता. याच्या पाठीमागे भरपूर आता महाभारत म्हणल्यानंतर खूप मोठी स्टोरी आहे तुम्हाला माहिती आहे. परंतु आपल्याला आमची चर्चा झाली सरांसोबत. आपल्याकडे वेळ कमी आहे. महत्त्वाच्या कालावधीमध्ये आपल्याला हे जे आपला सिलेबस आहे तो संपवायचा आहे. त्यामुळं पहा आपल्याला जो मुख्य घटक आहे तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायचा आहे. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्या षडयंत्रामध्ये ते यशस्वी होतात. कोण? तर कौरव यशस्वी होतात. मग आता काय होतं अशा पद्धतीनं त्या द्रौपदीला हरल्यानंतर भरलेल्या सभेमध्ये काय त्या ठिकाणी द्रौपदीचं चिरहरण त्या ठिकाणी होतं. पुढे पहा काय होतं. भरी सभा में दुर्योधन के आदेश पर दुशासन ने द्रौपदी का अपमान किया। इस पर क्रुद्ध होकर भीम ने दुशासन का रक्त पीने तथा दुर्योधन की जंघा तोड़कर उसका वध करने की प्रतिज्ञा की। उसकी प्रतिज्ञा की सूचना पाकर चतुर धृतराष्ट्र ने पांडवों को बुलाकर उन्हें राज्य वापस कर दिया। आपने इस षड्यंत्र में भी असफल होने पर दुर्योधन ने उन्हें फिर द्रुत क्रीड़ा के लिए आमंत्रित किया। इस बार शर्त यह रही कि हारने वाला 12 वर्ष तक वनवास एवं 1 वर्ष अज्ञातवास करेगा. आता पहा एवढी घटना घडली. एवढी घटना घडून गेल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी धृतराष्ट्राने काय केलं, त्या ठिकाणी त्यांना पुन्हा आमंत्रित केलं. कशासाठी? दूत क्रीडेसाठी, की बाबा तुम्हाला तुमचं राज्य परत आम्ही तर दिलेलं आहे. परंतु आता आम्ही सगळं आणखीन तुम्हाला काही देण्याची आणि आणखीन काही गोष्टी देण्याचं ठरवलेलं आहे. तुम्ही या दूत क्रीडेसाठी या. आणि त्या ठिकाणी पहा आल्यानंतर पुन्हा ते हारतात. पुन्हा हरल्यानंतर मात्र त्यांना काय ठरतं, तर 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. एकूण किती वर्ष? 13 वर्ष. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष त्या ठिकाणी अज्ञातवास. तर रामायणामध्ये किती वर्ष वनवास आहे बोला रामाला? सहस्त्रबुद्धे सर. 14. 14 वर्ष. बरोबर आहे. इथं कन्फ्युजन होऊ शकतं बरं का. 14 वर्ष आणि तिथं अज्ञातवासाचा काही संबंध नव्हता. फक्त त्यांचं सीता शोधामध्ये एकच मिनिट हां.
हा हॅलो. हा तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी 14 आणि 13 महाभारतामध्ये 12 वर्ष वनवास, 1 वर्ष अज्ञातवास आणि रामायणामध्ये 14 वर्ष वनवास. तर अशा पद्धतीनं अज्ञातांना त्या ठिकाणी शर्त ठेवलेली असते. त्यानुसार मग त्यांना 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास. अज्ञातवास काय असतं? त्यामध्ये ते ओळखता येऊ नये कुणालाही. म्हणजे हे हे म्हणजे पांडव आहेत ना, तर अज्ञातवासामध्ये राहायचं आणि ओळखले तर पुन्हा तेच, असं त्यांचं ठरलेलं असतं. पुढे पहा, पुढे काय होतं, यदि अज्ञातवास की अवधि में वह पहचान लिया गया तो उसे फिर उसी प्रकार 13 वर्ष व्यतीत करने पड़ेंगे. इस बार भी पांडव हार गए. अपने भाइयों तथा पत्नी द्रौपदी को साथ लेकर युधिष्ठिर ने वन की राह ली और अंत में द्वैत नामक वन में रहने लगे. किरात अर्जुन महाकाव्य की कथा इसके बाद की घटना से आरंभ होती है. मग आता पहा, इथपर्यंतचा जो भाग आहे त्याची कथावस्तू म्हणजे प्रारंभीची आहे, म्हणजे ज्याचं बॅकग्राऊंड आपण म्हणतो, तर इथपर्यंतचा भाग आहे. आणि याच्या पुढचा जो भाग आहे तर तो मुख्य भाग आहे. पुढे काय होतं पहा, आपल्याला जो प्रथम सर्ग आहे त्या प्रथम सर्गातली आता इथून पुढे कथा सुरू होते, म्हणजे द्वैतवनामध्ये राहत असताना. द्वैतवन में निवास करते हुए युधिष्ठिर ने दुर्योधन की नीति एवं शासन व्यवस्था जानने के लिए एक किरात को दूत के रूप में भेजा. वह संपूर्ण वृत्तांत जानकर महाराज युधिष्ठिर के पास लौटा और सारी बातें कही. वर्णन की दृष्टि से यह सर्ग 2 भागों में बांटा जाता है. म्हणजे पहा, आता त्या ठिकाणी दुर्योधनाच्या, मग आता हे हारले, दुर्योधनाचा त्या ठिकाणी म्हणजे पूर्ण अधिकार दुर्योधनाला त्या ठिकाणी प्राप्त झाले. दुर्योधन कसा राज्यकारभार करतो याविषयी माहिती घेण्यासाठी एका दूताला त्या ठिकाणी युधिष्ठिरानं पाठवलं आणि त्या दूतानं काय केलं, संपूर्ण माहिती घेऊन आले. आणि आता पहा पुढे काय होतं, त्याचे 2 जे भाग आहेत, तर या सर्गामध्ये 2 भागामध्ये म्हणजे वर्णन आलेलं आहे. पहिला जो भाग आहे तो कोणता पहा, युधिष्ठिर के प्रति वनेचर की उक्ती तथा युधिष्ठिर के प्रति महाराणी द्रौपदी की उक्ती. म्हणजे एक वनेचर आणि ते केलेली युधिष्ठिराला आलेली म्हणजे संवाद आहे. दुसरा आहे द्रौपदी आणि युधिष्ठिर यांचा आलेला संवाद. वनेचर ने कुरु प्रदेश पहुंचकर ब्रह्मचारी के वेश में वहां का सारा समाचार गुप्त रूप से जान लिया. तदनंतर लौटकर शिष्टता पूर्वक अभिवादन करके शत्रु की वास्तविक स्थिति का निसंकोच वर्णन कर दिया. वनेचर के रूप में स्वयं भारवी की उच्च वर्णन शक्ती उन्हीं के शब्दों में. म्हणजे पहा, आता भारवीचं जे कौशल्य कुठं कळतं, तर त्यांनी जे काही वेगवेगळे श्लोक रचलेले आहेत, तर त्याद्वारे आपल्याला भारवींचं त्या ठिकाणी म्हणजे कौशल्य. हॅलो, आवाज येत आहे ना? हा येतोय सर. हा, ओके. तर यामधून आपल्याला भारवीरची त्या ठिकाणी वर्णन शैली आपल्याला दिसून येतं. बघा, असं म्हणलं जातं, उपमा कालिदासस्य भारवेर अर्थ गौरव. म्हणजे भारवीचं कौशल्य कशामध्ये, तर अर्थाचा गौरव करण्यामध्ये भारवींचं कौशल्य असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि हे आपल्याला त्यांच्या श्लोकांच्या रचनेतून आपल्याला दिसून येतं. पहा, त्यांनी वर्णन केलेलं आहे की षष्ठ ओदारे विशेष शालिनी विनीति शर्यार्थः. अर्थात पुढे काय म्हणतात पहा, वनेचर कहता है कि राजाओं का चरित्र निसर्गतः दुर्बोध होता है, तो भी अपनी बुद्धि के अनुसार अपने जैसा समझा वैसा वर्णन किया है. दुर्योधन राज्यस्थ होकर भी पांडव से भयभीत है. मग आता तो वर्णन करायला सुरुवात करतो की तिथं नेमकं त्यांनी जे जाऊन आणलेला असतो समाचार, तर ते तो सांगायला सुरुवात करतो. आता त्या ठिकाणी वनेचर जो आहे, गेलेला जो असतो वनवासी, तिथं त्याने ब्रह्मचार्य स्वरूप घेतलेलं असतं आणि तिथून सगळी माहिती आणलेली असते. मग तो म्हणतोय की राजाचं चरित्र सांगणं खूप कठीण काम आहे, कारण की राजा कसं कुठं वागला हे कळत नाही. कारण की कधी अनेक वेळेस आपण पाहतो की राजकारणी लोक वरून दाखवतात एक आणि मधून असतात एक. वरून तर लोकांना आश्वासन दिलेले असतात, परंतु मधून त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या प्लॅनिंगनं चालत असतात. तरीही म्हणतो की राजा कसा वागला हे मी माझ्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो, असं तो सांगतो. आणि दुर्योधनची जी राज्य व्यवस्था होती, तर त्याचं वर्णन तो करायला सुरुवात करतो. तो म्हणतो
की बुवा जरी त्या ठिकाणी तुम्ही वनामध्ये असलात तरी दुर्योधन तुम्हाला तिथं असून तिथं भेटतो पांडवांना. म्हणजे नेहमी तुमचाच विचार करत असतो, नेहमी तुमच्या भीतीमध्ये असतो. परंतु तो शासन कसा करतो हे सांगायला सुरुवात करतात. म्हणतात, "व न्यायप्रिय शासन द्वारा अनीति अनीति से जीती हुई पृथ्वी को नीती से वश में करना चाहता है." म्हणजे पहा, त्यांनी जिंकलं अनितीनं, परंतु आता काय करायची इच्छा आहे त्याची, की नीतीपूर्वक या म्हणजे प्रजेला म्हणजे आपल्या बाजूनं करण्याची इच्छा आहे. त्यामुळे तो नीतीपूर्वक शासन करत आहे, चांगलं शासन करत आहे असं त्या ठिकाणी सांगतात. पुढे म्हणतात, की "वह आश्रितों को मित्रवत, मित्रों को बंधुवत और बंधुओं को शासन करता हुआ मानता है." म्हणजे पहा, जे आश्रित लोक आहेत तर त्यांना मित्रासारखं प्रेम देतो. म्हणजे आपल्यातला चांगुलपणा त्यांच्यासमोर प्रकट करतो. म्हणजे पहा, त्याने ॲक्चुअली मूळ काम काय केलं? पृथ्वी चुकीच्या पद्धतीने जिंकली, अर्थात राज्य चुकीच्या पद्धतीने जिंकलं, परंतु आता खूप तो चांगला राहत आहे. जे आपले आश्रित लोक आहेत तर त्यांना मित्रासारखं वागणूक देत आहे. मित्रांना आपल्या भावासारखी वागणूक देत आहे आणि भावांना म्हणजे आपण जसे राजा आहोत, तर तसे तुम्ही सुद्धा राजा आहात, असं त्यांना वागणूक देत आहे. म्हणजे एवढं चांगलं तो काम करत आहे. पुढे सांगतात, "वह कर्तव्य पालन में पुत्र और शत्रु के साथ एक सा व्यवहार करता है." अर्थात पुत्र के अपराध की क्षमा नहीं करता, सिंचाई व्यवस्था से अन्न का अभाव नहीं होता, प्रशासन की कार्य के लिए कर्मचारियों को पुरस्कृत करता है. म्हणजे तो आता खूप चांगले शासन करू लागलेला आहे. सांगतात, की बाबा तो आपल्या मुलांनी जरी चूक केली, तर शत्रूला जी शिक्षा दिली पाहिजे, तर ती शिक्षा आपल्या मुलांना सुद्धा तो देत आहे. आणि त्यांनी अन्नधान्य इत्यादींच्या व्यवस्थेसाठी सिंचाई अर्थात शेतीवाडी जी आहे, ती खूप चांगल्या पद्धतीने करायला सुरुवात केली आहे आणि प्रशासन व्यवस्था त्याची खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. आणि एवढंच नाही, तर चांगलं काम केल्यानंतर तो आपल्या कर्मचाऱ्यांचा सुद्धा पुरस्कार करत आहे. सध्या आपण पाहतो एखाद्या कर्मचाऱ्यानं चांगलं काम केलं, तर त्याला पुरस्कार देतं शासन. तर तसं तो आपल्या म्हणजे कर्मचाऱ्यांना पुरस्कार देत आहे. पुढे सांगतात, योद्धा लोग प्राणपण से भी उसकी रक्षा करना चाहते हैं, उसे धनुष्य उठाने की आवश्यकता ही नहीं पडती. म्हणजे पहा आता ते योद्ध्यांचं मन त्याने असं जिंकलेले आहेत, की ती योद्धे त्याला धनुष्य उचलायची गरजच येऊ देत नाहीत. आपणच सर्व काही करतात. आपला प्राण सुद्धा पणाला लावायची म्हणजे तयारी त्या योद्ध्यांची आहे आणि अशा पद्धतीने ते काम करत आहेत. पुढे म्हणतात, "राजा लोग उसे स्वयं दरबार में आकर कर देते हैं तथा उसकी आज्ञा को शिरोधार्य करते हैं। अब वह दुःशासन को युवराज बनाकर पुरोहित के आदेशानुसार यज्ञादि कर्म करता रहता है." आता पहा, त्यांनी काय केलेलं आहे, दुःशासनाला युवराज बनवलेला आहे दुर्योधनाने आणि तो काय करतो, पुरोहित जसं सांगतात त्यानुसार तो काम करत आहे आणि अशा पद्धतीने तो अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहे. आपल्या दरबारामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे पहा आणि एवढंच नाही तर राजा लोक कर चुकवत नाहीत, तर कर स्वतःहून आणून देतात. आता चाणक्य सांगतात, की बुवा राज्याचा खऱ्या अर्थाने मुख्य भाग काय आहे, तर अर्थ आहे. आणि अर्थ डिपेंड कशावर आहे? धर्मावर आधारित आहे. धर्म कधी होईल? तर पहा म्हणजे कसल्याही प्रकारच्या लोकांना त्रास न होता तर लोक कर देत असतील, तर तो योग्य प्रकारचा कर आहे. म्हणजे आपण हिसकावून घेतलेला कर हा वेगळा आणि स्वतः मनाने दिलेला कर वेगळा. तर इथल्या राजे लोक जे आहेत त्याचे मांडलिक राजे लोक तर ते स्वतःहून कर आणून देत आहेत आणि पुरोहित जसं सांगतील त्या पद्धतीनं तो शासन करतो. म्हणजे खूप चांगली शासन व्यवस्था आता दुर्योधनाची चालू आहे असं तो त्याचं वर्णन करतो. तथापि बलवान व्यक्ति से विरोध होना बहुत दुखदाई होता है, अतः वह अपना नाम प्रसंगवश आने पर नतमस्तक होकर वैसे ही दुखित होता है जैसे वैद्य के मंत्रोच्चार करने पर सर्प नतमुख होकर दीर्घ श्वास लेता है. परंतु तरी सुद्धा एवढं करत असताना तुमचं जर नाव कुठं आलंच उल्लेख, तर तो मात्र काय करतो त्यावेळेस खूप दुःखी होतो. का? कारण की हारलेला आहे. अनेक वेळेस युद्धाच्या बाबतीत. तर अशा पद्धतीनं जसं विष दिल्यानंतर किंवा मंत्राचा प्रयोग केल्यानंतर साप नतमस्तक होतो, तशा पद्धतीनं तुमचा कुठे जर उल्लेख झाला, तर तो नतमस्तक होतो. इसके बाद महाराज युधिष्ठिर ने वनेचर को उचित पारितोषिक देकर विदा किया और द्रौपदी के भवन में जाकर छोटे भाइयों के समक्ष वनेचर कथित पूर्ण वृत्तांत कह दिया, जिसे सुनकर द्रौपदी कहने लगी. तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, आपले जे भाऊ आहेत, तर हे सगळं वनेचर वृत्तांत त्यांनी आपल्या भावांसमोर म्हणजे जे काही तर 4 भाऊ आहेत, तर त्यांच्यासमोर हे वनेचर वृत्तांत त्यांनी सर्व काही सांगितलं आणि ज्यामुळं त्या ठिकाणी
त्या दुर्योधनाची कशी प्रशासन व्यवस्था आहे हे सगळं वर्णन यावर केलं. मग द्रौपदी त्यावरती बोलायला सुरुवात करते. मग अशा पद्धतीनं जो पहिला सर्ग आहे त्या पहिल्या सर्गातील 46व्या श्लोकांपासून 27व्या म्हणजे सॉरी 46 ते म्हणजे इथं थोडंसं काहीतरी संख्या चुकलेली आहे. तर काही श्लोकामध्ये मग द्रौपदीचं जे वर्णन आलेलं आहे, तर ते द्रौपदीने जे बोललेले आहेत, तर ते वाक्याचं वर्णन या ठिकाणी आलेलं दिसून येतं. महाराणी द्रौपदीचा त्या ठिकाणी प्रवेश होतो त्या सर्गामध्ये आणि ते बोलायला सुरुवात करते. 28व्या श्लोकामध्ये युधिष्ठिर अ, मग आपली जी दुःखद अवस्था आहे त्याचं वर्णन करतो. म्हणजे आपण असे आहोत आणि तिकडे तर खूप शासन व्यवस्था चांगली आहे. म्हणजे एकदा त्यांनी जर लोकांची मनं जिंकली, तर आपल्याला त्या ठिकाणी शासन करणं अवघड जाईल असं त्या ठिकाणी तो बोलतो. पुढे पहा काय त्याची दुःखाची व्यथा सांगतो. "अपने दुःख भरी व्यथा से अवगत कराती है, क्योंकि वे शत्रु की वृद्धि तथा अपनी कारुणिक स्थिति को समझ करने में असमर्थ है." द्रौपदी ने कहा कि स्त्रीजनों के उपदेश युधिष्ठिर जैसे महानुभावों के लिए अपमान तुल्य है, तथापि चित्त की व्यथा उन्हें वह सब करने को विवश करती है। वह कहती है कि उनके समान कौन कुलवधू तुल्य राजलक्ष्मी को इस प्रकार ठुकरा देगा। भीम जो रक्त चंदन से सुसज्जित होकर सुंदर पलंग पर सोते थे, वे आज अपरिष्कृत भूमि पर लेटने को बाध्य है। उत्तर कुरु जीतकर प्रचुर धन लाने वाले अर्जुन आज वल्कल वस्त्र पहनते हैं। सुकुमार नकुल एवं सहदेव कठिन भूमि पर शयन करते हैं। वह शांति के मार्ग को राज्योचित नहीं बताती और कहती है कि उन्हें शांति को छोड़कर शत्रु को नष्ट करने के उपाय के विषय में चिंता करनी चाहिए। यदि शांति ही सिद्धि का साधन है तो महाराज को धनुष्य आदि राजचिन्हों का परित्याग कर अग्नि में हवन करना चाहिए. मग आता पहा हे सगळं घटना घडल्यानंतर ज्यावेळेस हे दुःखाचं वर्णन करते त्यावेळेस द्रौपदी मग यांचा म्हणजे हतबल झालेल्या लोकांना प्रोत्साहन भरण्याचं काम करते. काय म्हणते बाबा शांतीमध्ये आपण असंच राहून जर असंच राहिलो तर आपल्याला असंच राहावं लागेल. म्हणजे आपल्यामध्ये काही परिवर्तन होणार नाही. एक काळ होता की भीम म्हणजे रक्तचंदनाच्या तुम्हाला माहिती आहे रक्तचंदन किती महाग असतं त्याच्यावर आधारित पिक्चर सुद्धा नवीन आलेला आहे तुम्हाला माहिती आहे. तर रक्तचंदनाच्या पलंगावरती जो झोपायचा आणि आज त्याला कुठं पण भूमीवर भीमाला झोपावं लागत आहे आणि अर्जुन आपल्या शौर्याने धन कमवायचा अर्थात शत्रूंना संपवून अनेक राज्य त्यांनी कमवलं तर त्याला सुद्धा आज या ठिकाणी वल्कल म्हणजे झाडापासच्या सालीपासून बनवलेले वस्त्र घालून इकडे तिकडे फिरण्याची वेळ आलेली आहे. मग अशी अवस्था आपली झालेली आहे आणि अशा अवस्थेमध्ये आपण जर शांतीत जर बसलो तर मग या गोष्टीची काय गरज आहे तर आपण हे धनुष्य इत्यादी सर्व सोडून डायरेक्ट अग्नीचा म्हणजे प्रवेश केलेला चांगला. जे अग्निप्रवेश केलेला चांगला आणि स्वतःला संपवलेलं चांगलं तर असं बसणं योग्य नाही. तर आपण काय केलं पाहिजे शत्रूवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे असं द्रौपदी या ठिकाणी त्यांना उत्साह भरण्याचं काम करते. पुढे पहा काय म्हणते अपकारी शत्रु पर विजय प्राप्त करने के लिए संधि का पालन या समय की प्रतीक्षा करना ठीक नहीं है अतः किसी बहाने से संधी तोडकर दुर्योधन पर आक्रमण कर देना चाहिए. मग आता पहा आपण जी संधी केलेली आहे की 12 वर्ष बाहेर राहायचं आणि 1 वर्ष अज्ञातवासात राहायचं तर आता आपण असं शांत बसून चालणार नाही. तर आपण आता काय केलं पाहिजे कुठेतरी संधी ही जी केलेली आहे त्याचं तोडून युद्ध केलं पाहिजे आणि युद्ध करून आपला पराक्रम दाखवला पाहिजे आणि त्यांच्यावर विजय मिळवला पाहिजे अशा पद्धतीनं ती द्रौपदी त्यांना सांगते. या सर्गामध्ये द्रौपदीचे जे वाक्य आहेत म्हणजे द्रौपदी जे बोलत असताना पहा त्यांनी काय केलेलं आहे पांडवांची ही अतिशय दुःखद अवस्थेचं वर्णन यामध्ये केलेलं आहे. म्हणजे पहा तुम्हाला कसं तुमचं जीवन झालेलं आहे आणि तुम्ही कसे होतात याचं म्हणजे प्रत्यक्ष स्पष्टीकरण देण्याचं काम यामध्ये म्हणजे पहिला जो सर्ग आहे यामध्ये द्रौपदीने केलेलं आहे. म्हणजे तुम्ही एक काळात राजा म्हणून जगलेला आहे. म्हणजे पहा श्रीमंतीतून गरिबी येणं वेगळं आणि गरिबीतून श्रीमंतीत जाणं वेगळं. गरिबीतून श्रीमंतीत जाणं यामध्ये आनंद आहे, परंतु श्रीमंत व्यक्तीला गरिबासारखं जगणं खूप मुश्किल असतं. जे काम आता सध्या या पांडवांच्या बाबतीत झालं. म्हणजे एक काळ राजा म्हणून जगलेले, युवराज म्हणून जगलेले आणि राजकुटुंबातले असून सुद्धा वनात रानावनात फिरावं लागत आहे आणि अशा पद्धतीचं आपण म्हणतो ना हिंदीमध्ये दर-दर के ठोकरे खाना, तर तशी अवस्था यांची झालेली दिसून येते. मग हे सगळं वर्णन द्रौपदी त्यांना करून सांगते आणि ह्या अवस्थेतून तुम्हाला बाहेर जर यायचं असेल तर युद्ध हाच पर्याय आहे. असं द्रौपदी या ठिकाणी सांगते. पुढे पहा काय होतं. दुर्दशाचं एकमात्र कारण कोण आहे? तर ते असं म्हणते की युधिष्ठिर आहे.
युधिष्ठिर धर्मराज आहे. युधिष्ठिराला चुकीचं काही गोष्टी करावं वाटत नाही का? कारण की आपण संधी केलेली आहे, आपल्याला जसं ठरलंय त्या पद्धतीने वागायचं. म्हणजे काही काही लोक एवढे म्हणजे प्रतिज्ञानिष्ठ असतात, एवढे म्हणजे आपण म्हणतो ना, ज्ञान जाय पर वचन न जाय. वचन दिले ना, तर त्या वचनानुसार काम करायचं. असंच काही काही लोकांचं जीवन असतं. तर ते युधिष्ठिरामुळेच तुमची अशी अवस्था दुर्दशा झालेली आहे का? कारण की याला सगळ्याला कारणीभूत युधिष्ठिर आहे. युधिष्ठिराने जर एवढं असं वचन वगैरे दिलं नसतं किंवा ते जे काही दूध क्रीडा वगैरे केली नसते आणि त्याच्यामध्ये जे काही अटी आहेत ते मान्य केल्या नसते, तर अशी तुमच्यावरती वेळच आली नसती, असं ती सांगते. परंतु तरीही आता याच्यातून आपण मार्ग काढला पाहिजे, यासाठी ती त्यांना प्रोत्साहित करण्याचं काम करते. पुढे पहा काय होतं. स्वयं द्रौपदी अपनी दुर्दशा का यथार्थ चित्रण कटु शब्द में करती है, तथापि युधिष्ठिर सही अर्थों में धर्मराज के रूप में दृष्टिगत होते हैं। अंत में महारानी क्रुद्ध होते हुए भी अपने पति के प्रति मंगल कामना प्रकट कर उच्चादर्श से युक्त पत्नी की भूमिका निर्वहन करती है. म्हणजे अशा पद्धतीने पहा, मग एवढं जरी समजावून सांगितलं तर आपल्या पतीचा म्हणजे पांडवांचा कुठेही अपमान होणार नाही, अशा प्रकारचंच वाक्य तिच्या तोंडून भारवीने म्हणजे आपल्या जे कौशल्य आहे त्या कौशल्याद्वारे काढलेले आहेत. आणि अशा पद्धतीने पहा, शेवटी ती काय म्हणते, एवढ्या जरी घटना घडलेल्या असत्या तरी तुमच्या जीवनामध्ये मंगलमय व्हावं, तुम्ही उच्च आदर्श गाठावा, हीच माझी इच्छा आहे आणि त्यासाठीच तुम्ही युद्ध करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने शेवटी उपसंहार करताना ती सांगते. तर अशा पद्धतीनं तर या ठिकाणी वर्णन करते आणि म्हणते, इस सर्ग में भारवेर अर्थ गौरव की उक्ति पूर्णतः चरितार्थ होती है। छोटी छोटी सुक्तियों में गंभीर भाव को भरकर प्रत्येक शब्द की सार्थकता सिद्ध होती है। इस सर्ग में राजनीतिक कौशल्य, शब्द वैचित्र्य, अर्थ गौरव तथा शिष्टाचार, प्रजा का राजा के प्रति कर्तव्य सभी एक साथ उपलब्ध है. तर अशा पद्धतीनं या महाकाव्याचा जो प्रथम सर्ग आहे, तर प्रथम सर्गाचा भाग आपल्याला आलेला दिसून येतो. आता ते जे काही युद्धाचा प्रसंग असेल, जे काही अर्जुनाला पाशुपत्र अस्त्र प्रदान असेल, तर हा सगळा भाग आपल्याला नाही, त्याची थोडक्यात स्टोरी तुम्हाला माहिती आहे की पुढे काय होतं बाबा त्या वनवासामध्ये असताना ते युद्ध होतं भगवान शंकरासोबत, पाशुपत्र अस्त्र त्याला ते मिळतं. तर हेच यामध्ये किरात अर्जुनीमध्ये आपल्याला आलेला भाग दिसून येतो. तर आपण आता पुढचं जे लेक्चर राहील, तर पुढच्या लेक्चर पासून आपण डायरेक्ट किरात अर्जुनीयम हा जो भाग आहे तो शिकवण्यासाठी सुरुवात करणार आहोत. आणि जे 2-3 सुक्त राहिलेले आहेत, तर ते पण सुक्त आपण त्याच्या नोट्स व्यवस्थिशीर काढून ते पण आपण भाग शिकवणार आहोत. ओके, काही प्रश्न असतील तर विचारा तुमचे. दयाश्री, बिदरकर, आवाज येते का? येतोय सर. हा, ओके. काही प्रश्न असतील तर विचारा. ओके. हा, तर काही तुमचे प्रश्न नाही आहेत असं समजूयात आपण. आणि संतोष सर, हा. हॅलो. हॅलो, नमस्ते. हा, तर प्रथम सर्गाचा जो भाग आहे तर मी तुम्हाला थोडक्यात सारांश रूपाने सांगितलेला आहे. प्रथम सर्गामध्ये हा. जो वर्णन आलेलं आहे दुर्योधनाच्या शासन व्यवस्थेचं आणि पांडवांना द्रौपदीद्वारे उपदेश, याचं वर्णन हा. प्रथम सर्गामध्ये आलेलं आहे. तो आपल्या सिलेबसला असणारा भाग आहे. पेपर तुमचे अतिशय सोपे असतात. पेपरचं पॅटर्न तुम्हाला पाठवून दिले असेल सरांनी, तर होय. यानुसार तुम्ही तयारी करा, सगळ्या हा. नोट्स ठेवा. आपला बाकीचा जो भाग आहे तो आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. हा. नमो नमः. नमो नमः. धन्यवादः.